स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलं। दिवस रात्र बसेसची ये-जा असणाऱ्या बस स्थानकावर अशा प्रकारे प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे या बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे। असं असतानाही मंगळवारी पहाटे आरोपीनं 26 वर्षीय तरुणीला बसमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला। अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत। एकीकडे या घडामोडी सुरू असताना आता आरोपी दत्तात्रय गाडेचे एक कांड उघडकीस आलेला आहे। आरोपीवर यापूर्वी दरोडा, लूटमार आणि फसवणुकीसह गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला तुरुंगवासही झाला होता। आता अत्याचाराच्या घटनेनंतर आणखी एक गुन्ह्याची भर पडलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचं लव्ह मॅरेज झालं होतं। आरोपीला एक मुलगा देखील आहे। असं असतानाही आरोपीची इतर तरुणी आणि महिलांवर वाईट नजर होती। याच विकृतीतून त्यानं स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळतेय। त्याचं लव्ह मॅरेज झालं असलं तरी तो घरी फारसा राहत नव्हता। तो सातत्यानं फिरतीवर असायचा। ओला, उबर कॅब चालवून तो पैसे कमवायचा, एसटी स्टँडवर मुक्काम करायचा। अशातच मंगळवारी पहाटे एकट्या तरुणीला पाहून आरोपीची विकृती बाहेर आली आणि त्यानं तरुणीवरती अत्याचार केला जाहीर करण्यात आलाय।